गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एफ पी मध्ये बेटा आपलं काय झालं होतं, कंपॅरिझन्स. ठीक आहे, आज शेवटचे माझे 2 कंपॅरिझन्स होते. ठीक आहे, सगळ्यात पहिलं कंपॅरिझन आहे कंपॅरिझन बिटवीन जीटीओ अँड आयजीबीटी. जीटीओ म्हणजे काय बेटा, गेट टर्न ऑफ ट्रान्झिस्टर, आणि अजून आयजीबीटी म्हणजे काय, इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. जीटीओ म्हणजे काय, फक्त गेट टर्न ऑफ. ठीक आहे, गेट टर्न ऑफ. ठीक आहे, आणि आयजीबीटी म्हणजे काय, इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. पहिले दोघांचे काय दिसत आहेत तुम्हाला, सिम्बॉल. ठीक आहे, आधी क्वेश्चन घ्यायचा आहे आणि मग दोघांचे आपल्याला सिम्बॉल काढून घ्यायचे. कालच्या सारखंच एक एक पॉईंट लिहिल पण आणि एक्सप्लेन पण करेल. ठीक आहे बच्चा लोग, ओके. चलो क्वेश्चन घ्या. कंपेअर बिटवीन जीटीओ अँड आयजीबीटी. कंपेअर बिटवीन जीटीओ अँड आयजीबीटी. कंपेअर बिटवीन जीटीओ अँड आयजीबीटी. ओके, आता व्हिडिओ पॉज करून हे दोघं सिम्बॉल्स कंपॅरिझनचा चार्ट काढून घ्यायचा आहे. एका साईडला जीटीओ, एका साईडला आयजीबीटी. दोघांचे सिम्बॉल्स काढून घ्यायचे बेटा. ठीक आहे, दोघांचे काय काढायचे, सिम्बॉल्स. व्हिडिओ पॉज करून फक्त एवढं काढायचं, जीटीओ आयजीबीटीचं जे दिसतं इकडचं ब्ल्यू पेन मध्ये जे दिले ते पटकन. ओके, झाले बेटा, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. झालंय. ओके, जीटीओचा सगळ्यात पहिले फुल फॉर्म. जीटीओचा फुल फॉर्म काय, गेट टर्न ऑफ ट्रान्झिस्टर. आयजीबीटीचा फुल फॉर्म काय, इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. पहिले फुल फॉर्म लिहून घेऊ. सेकंड पॉईंट, आता पहिला सिम्बॉलचा पॉईंट झालेला आहे. सेकंड पॉईंट, जीटीओ स्टँड्स फॉर गेट टर्न ऑफ ट्रान्झिस्टर. जीटीओ स्टँड्स फॉर गेट टर्न ऑफ ट्रान्झिस्टर. बाजूला घ्या. आयजीबीटीच्या खाली, आयजीबीटी स्टँड्स फॉर इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. आयजीबीटी स्टँड्स फॉर इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. आयजीबीटी स्टँड्स फॉर इन्सुलेटेड गेट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. झाले बच्चा लोग. ओके, पुढचा पॉईंट आधी ऐकून घ्या मग लिहू. याच्यामध्ये बेटा मायनॉरिटी कॅरियर्स ऑफ डिव्हाइस यूज होतात, किंवा याच्यामध्ये काय यूज होतात, मायनॉरिटी कॅरियर्स. याच्यामध्ये काय असतात, मायनॉरिटी कॅरियर्स ऑफ डिव्हाइस मध्ये यूज होतात. या डिव्हाइसमध्ये मायनॉरिटी कॅरियर्स यूज होतात. या डिव्हाइसमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स यूज होतात. या डिव्हाइसमध्ये मायनॉरिटी कॅरियर्स यूज होतात. या डिव्हाइसमध्ये मेजॉरिटी ऑफ कॅरियर्स म्हणजे करंटचा फ्लो मायनॉरिटी कॅरियर्समुळे होतो. इथे करंटचा फ्लो मेजॉरिटी कॅरियर्समुळे होतो. अजून एकदा, याच्यामध्ये करंटचा फ्लो किंवा मायनॉरिटी कॅरियर्सचा डिव्हाइस आहे आणि हा मेजॉरिटी कॅरियर्सचा डिव्हाइस आहे. डिव्हाइस म्हणजेच काय, याच्यामध्ये करंटचा फ्लो मायनॉरिटी कॅरियर्समुळे होतो, याच्यामध्ये करंटचा फ्लो मेजॉरिटी कॅरियर्समुळे होतो. लिहून घ्या पुढचा पॉईंट. पुढचा पॉईंट, इट इज अ मायनॉरिटी कॅरियर टाइप ऑफ डिव्हाइस. जीटीओच्या खाली लिहायचं आहे. जीटीओच्या खाली लिहायचं आहे, इट इज अ मायनॉरिटी कॅरियर type of a device. It is a minority carrier type of a device. IGBT च्या खाली लिहायचं आहे, it is a majority carrier type of a device. It is a majority carrier type of a device. It is a majority carrier type of a device. ओके, याच्यामध्ये ना बेटा निगेटिव्ह टेम्परेचर ऑफ कोएफिशियंट असतं. जीटीओ मध्ये काय असतं बेटा, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. याच्यामध्ये ना बेटा फ्लॅट टेम्परेचर कोएफिशियंट. याच्यामध्ये निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, याच्यामध्ये फ्लॅट टेम्परेचर कोएफिशियंट. पुढचा पॉईंट लिहून घ्या. जीटीच्या खाली घ्या, इट इज अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट डिव्हाइस. इट इज अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. इट इज अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट डिव्हाइस. बाजूला घ्या, इट इज अ फ्लॅट टेम्परेचर कोएफिशियंट डिव्हाइस. इट इज अ फ्लॅट टेम्परेचर कोएफिशियंट डिव्हाइस. बट जीटीओचं जे कन्स्ट्रक्शन जीटीओचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सिमिलर आहे. कोणासारखं सिमिलर आहे, एससीआर सारखं. कोणासारखं सिमिलर आहे, एससीआर सारखं. मग आयजीबीटीचं कन्स्ट्रक्शन इमिटर, बेस, कलेक्टर, गेट पण आलाय. कलेक्टरचे जे गेट आलं म्हणजे ह्या ज्या गेट आलं म्हणजे काय आलं बेटा, मॉस्फेट सारखे सिमिलर. हे कोणासारखं सिमिलर, हे मॉस्फेट म्हणजे काय, याचं कन्स्ट्रक्शन एससीआर सारखं सिमिलर आहे, याचं कन्स्ट्रक्शन मॉस्फेट सारखं सिमिलर आहे. पुन्हा एकदा, याचं कन्स्ट्रक्शन कोणासारखे बेटा, एससीआर सारखं, आणि याचं कन्स्ट्रक्शन मॉस्फेट सारखं. अजून एकदा, याचं कन्स्ट्रक्शन कोणासारखं आहे, एससीआर सारखं, आणि याचं कन्स्ट्रक्शन मॉस्फेट सारखं. लिहून घ्या. जीटीओच्या खाली इट्स कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू द एससीआर. इट्स कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू द एससीआर. आयजीबीटीच्या खाली घ्या, its construction is similar to the MOSFET. Its construction is similar to the MOSFET. पुढचा पॉईंट, याची जी ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी आहे ना बेटा, कोणाची, जीटीओची, ती 1000 हर्ट्ज पर्यंत आहे.
किती बेटा 1000 हर्ट्ज पर्यंत आहे। याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती पर्यंत बेटा 1000 हर्ट्ज। याची जी ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी ती 20 किलो हर्ट्ज पर्यंत आहे। पुन्हा एकदा याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्ज, याची 20 किलो हर्ट्ज। याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्ज, याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्ज। लिहून घ्या। जीटीओच्या खाली द ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी ऑफ जीटीओ इज the operating frequency of GTO is 1000 hertz 1000 hertz। बाजूला IGBT च्या खाली the operating frequency of IGBT is 20 kilohertz 20 kilohertz। बरं, पुढचा पॉइंट, याच्यासाठी ऑन स्टेट व्होल्टेज आहे ना बेटा 3.4 व्होल्ट लागतं। किती बेटा 3.4 व्होल्ट। याच्यासाठी ऑन स्टेट व्होल्टेज फक्त 3 व्होल्ट लागतं। किती व्होल्ट 3 व्होल्ट। याच्यासाठी ऑन स्टेट व्होल्टेज 3.4 व्होल्ट, याच्यासाठी ऑन स्टेट व्होल्टेज फक्त 3 व्होल्ट। लिहून घ्या। जीटीओच्या खाली ऑन स्टेट व्होल्टेज इज 3.4 व्होल्ट। जीटीओच्या खाली लिहा ऑन स्टेट व्होल्टेज इज 3.4 व्होल्ट। आयजीबीटीच्या खाली लिहा ऑन स्टेट व्होल्टेज इज 3 व्होल्ट। ऑन स्टेट व्होल्टेज इज 3 व्होल्ट। ऑन स्टेट व्होल्टेज इज 3 व्होल्ट। ओके, पुढचा पॉइंट बेटा ऍप्लिकेशन। ऍप्लिकेशन लिहा, त्याचे ऍप्लिकेशन सांगतो। पहिले जीटीओचे ऍप्लिकेशन सांगतो। आधी ऍप्लिकेशन शब्द टाका आणि त्याच्या पुढे त्याचे ऍप्लिकेशन लिहायचे। इट इज यूज्ड इन इन्व्हर्टर। इकडे जीटीओच्या खाली इट इज यूज्ड इन इन्व्हर्टर कॉमा चॉपर अँड एसी मोटर कंट्रोलर। इट इज यूज्ड इन इन्व्हर्टर कॉमा चॉपर अँड एसी मोटर कंट्रोलर। It is used in inverter, chopper and AC motor control। IGBTच्या खाली लिहा। IGBTच्या खाली ऍप्लिकेशन शब्द टाका। IGBTच्या इथे पुन्हा ऍप्लिकेशन शब्द टाका। लिहून घ्या। It is used in inverter, chopper। It is used in inverter, chopper, DC and AC motor control। DC and AC मोटर कंट्रोल। ओके, झाले। पुन्हा दोघांचे शेवटचा मुद्दा कुठला असेल बेटा VI कॅरेक्टरिस्टिक्स। जीटीओची पण काढायची, IGBTची पण काढायची होमवर्कसाठी। ठीक आहे, VI कॅरेक्टरिस्टिक्स दोघांची, कोणाची जीटीओची पण आणि IGBTची पण। ठीक आहे, ओके। आता माझं जागा सोडून द्या। पुढचा क्वेश्चन चालू आहे बेटा कंपेअर बिटवीन SCR, पॉवर BJT आणि IGBT। कंपेअर बिटवीन काय बेटा SCR, पॉवर BJT अँड IGBT। ठीक आहे, 4 कॉलम करायचे। आता पॅरामीटर SCR, पॉवर BJT and IGBT। आधी क्वेश्चन लिहून घ्या। कंपेअर बिटवीन SCR, पॉवर BJT and IGBT। कंपेअर बिटवीन SCR, पॉवर BJT and IGBT। कंपेअर बिटवीन SCR, पॉवर BJT and IGBT। ठीक आहे, 4 कॉलम करायचे पटापट। पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, मग SCR आणि पॉवर BJT। पहिला पॉइंट तुम्हाला दिसतोय बेटा सिम्बॉल। सगळ्यांचे सिम्बॉल काढून घ्यायचे। व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्यांचे सिम्बॉल्स काढून घ्यायचे पटापट। व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्यांचे सिम्बॉल काढून घ्यायचे। ओके, झालंय। सेकंड, आता सेकंड पॅरामीटर मध्ये लिहा ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी। पॅरामीटर मध्ये लिहा ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी। याची ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी 400 to 500 हर्ट्ज असते। 400 to 500 हर्ट्ज। याची 10 किलो हर्ट्ज पॉवर BJTची आणि बाजूला 10 to 20 किलो हर्ट्ज। 10 to 20 किलो हर्ट्ज। चल लिहून घ्या। याची किती बेटा ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी लिहिलं, इथे 400 to 500, इथे 10 किलो हर्ट्ज, इथे 10 to 20 किलो हर्ट्ज। झालंय। ओके, थर्ड पॅरामीटर घ्यायचा आहे ट्रिगरिंग सर्किट। थर्ड पॅरामीटर घ्यायचा आहे ट्रिगरिंग सर्किट। आता SCRच्या खाली लिहा, SCRच्या खाली लिहा करंट control needs single pulse to turn on। Current control needs single pulse to turn on। Current control needs single pulse to turn on। Power BJTच्या खाली लिहा, power BJTच्या खाली लिहा current control needs continuous base drive। 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 IGBTच्या खाली लिहायचं आहे
voltage control needs continuous base drive. 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 पुढच्या ऍप्लिकेशन मध्ये लिहायचं बेटा स्नबर्स. स्नबर्स SNUBBERS स्नबर्स SNUBBERS स्नबर्स. स्नबर्स नेसेसरी ब्रॅकेटच्या आतमध्ये अनपोलराइज्ड. इथे लिहा नेसेसरी आणि पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये अनपोलराइज्ड. नेसेसरी ब्रॅकेटच्या आतमध्ये अनपोलराइज्ड. पॉवर बीजेटीच्या खाली लिहा नेसेसरी. पॉवर बीजेटीच्या खाली लिहा नेसेसरी. पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलराइज्ड. ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलराइज्ड. आयजीबीटीच्या खाली लिहा स्नबर्स कॅन बी इलिमिनेटेड. आयजीबीटीच्या खाली लिहा स्नबर्स कॅन बी इलिमिनेटेड. स्नबर्स कॅन बी इलिमिनेटेड. पुढचं पाचवं पॅरामीटर घ्यायचंय टाइप ऑफ डिव्हाइस. पाचवं पॅरामीटर टाइप ऑफ डिव्हाइस. पाचवं पॅरामीटर टाइप ऑफ डिव्हाइस. बरं एससीआरच्या खाली लिहायचंय मायनॉरिटी कॅरियर्स. एससीआरच्या खाली लिहायचंय मायनॉरिटी कॅरियर्स. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचंय पुन्हा मायनॉरिटी कॅरियर्स. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचंय मायनॉरिटी कॅरियर्स आणि पुन्हा आयजीबीटीच्या खाली लिहायचंय मायनॉरिटी कॅरियर्स. पुन्हा आयजीबीटीच्या खाली लिहायचंय मायनॉरिटी कॅरियर्स. पुढचं सहावं पॅरामीटर बेटा कम्युनिकेशन सर्किट. सहावं पॅरामीटर कम्युनिकेशन सर्किट. चलो आयसीआरच्या खाली लिहायचंय नेसेसरी. एससीआरच्या खाली लिहायचंय नेसेसरी. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचंय नॉट नेसेसरी. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचंय नॉट नेसेसरी. आयजीबीटीच्या पण खाली लिहायचंय नॉट नेसेसरी. आयजीबीटीच्या पण खाली लिहायचंय नॉट नेसेसरी. आयजीबीटीच्या पण खाली लिहायचंय नॉट नेसेसरी. ओके पुढे आता थर्मल कोएफिशिएंट. सातवा पॅरामीटर थर्मल कोएफिशिएंट. सातवा पॅरामीटर बेटा थर्मल कोएफिशिएंट. निगेटिव्ह निगेटिव्ह आणि फ्लॅट. एससीआर साठी निगेटिव्ह. पॉवर बीजेटी साठी पण निगेटिव्ह. आयजीबीटी साठी फ्लॅट. एससीआर साठी निगेटिव्ह. पॉवर बीजेटी साठी निगेटिव्ह आणि आयजीबीटी साठी फ्लॅट. आणि आयजीबीटी साठी फ्लॅट. पुढे आठवा पॅरामीटर घ्यायचा आहे ब्लॉकिंग कॅपॅसिटी. आठवा पॅरामीटर घ्यायचा आहे ब्लॉकिंग कॅपॅसिटी. एससीआरच्या खाली लिहायचे सिमेट्रिकल. एससीआरच्या खाली लिहायचे सिमेट्रिकल. एससीआरच्या खाली लिहायचे सिमेट्रिकल. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचे असिमेट्रिकल. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचे असिमेट्रिकल आणि आयजीबीटीच्या खाली लिहायचे असिमेट्रिकल. आणि आयजीबीटीच्या खाली लिहायचे असिमेट्रिकल. नववा पॅरामीटर घ्यायचा आहे थर्मल रनअवे. नववा पॅरामीटर घ्यायचा आहे थर्मल रनअवे. नववा पॅरामीटर घ्यायचा आहे थर्मल रनअवे. एससीआरच्या खाली लिहा प्रेझेंट. एससीआरच्या खाली लिहा प्रेझेंट. पॉवर बीजेटीच्या खाली लिहा प्रेझेंट. पॉवर बीजेटीच्या खाली लिहा प्रेझेंट आणि आयजीबीटीच्या खाली लिहा नॉट प्रेझेंट. आणि आयजीबीटीच्या खाली लिहा नॉट प्रेझेंट. आणि आयजीबीटीच्या खाली लिहा नॉट प्रेझेंट. पुढे शेवटचं आता दहावं पॅरामीटर व्होल्टेज और करंट कंट्रोल. व्होल्टेज और करंट कंट्रोल. चलो एससीआरच्या खाली लिहायचे करंट कंट्रोल. एससीआरच्या खाली लिहायचे करंट कंट्रोल. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचे करंट कंट्रोल. पॉवर बीजेटीच्या खाली लिहायचे करंट कंट्रोल आणि आयजीबीटीच्या खाली लिहायचे व्होल्टेज कंट्रोल. आणि आयजीबीटीच्या खाली लिहायचे व्होल्टेज कंट्रोल. आणि आयजीबीटीच्या खाली लिहायचे व्होल्टेज कंट्रोल. आयजीबीटीच्या खाली काय लिहायचं बेटा व्होल्टेज कंट्रोल. इथे तुमचे सगळेच्या सगळे कंपॅरिझन्स आणि डिव्हाइसेस संपलेले आहेत. ठीक आहे इथे सगळेच्या सगळे तुमचे कंपॅरिझन्स आणि डिव्हाइसेस संपले. उद्यापासून माझा एक नवीन कन्सेप्ट चालू आहे तो म्हणजे बेटा प्रोटेक्शन सर्किट. ह्या चॅप्टरचा हा शेवटचा कन्सेप्ट असेल. ठीक आहे नवीन कन्सेप्ट चालू आहे बेटा तो म्हणजे कुठला आहे प्रोटेक्शन सर्किट्स. ठीक आहे तो उद्यापासून चालू होईल. ओके बच्चा दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.